वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. नमस्कार. मी जिल्हा विकास कार्यालय गडचिरोली मार्फत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 20 तारखेला आपण ही जी पत्रकार परिषद घेत आहोत हे जागतिक हिवताप दिनाच्या निमित्त आहे. दरवर्षी आपण 25 एप्रिलला जागतिक हिवताप दिन साजरा करत असतो आणि यावर्षीही ते तसं करण्याचं ठरवलेलं आहे. तर या ज्या दिवसाचं आहे जागतिक हिवताप दिनाचं जे मुख्य महत्व आहे, उद्दिष्ट आहे ते असं आहे की संसर्गजन्य जो आजार आहे, हिवताप आहे, त्याच्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे त्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच नागरिकांचा यामध्ये सक्रिय सहभाग व्हावा, याची सुनिश्चिती व्हावी म्हणून हा दिवस आपण राबवतोय. तर या हिवताप जो आजार आहे हा आजही आपला जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे खूपच गंभीर स्वरूपाची समस्या झालेली आहे. आणि आपल्याला जे शासनाचं जे धोरण आहे, उद्दिष्ट आहे, मलेरिया जो आहे एलिमिनेट करायचा आहे 2030 पर्यंत. आणि त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला आपली जी आरोग्य यंत्रणा आहे तसेच नागरिक आहे यांच्यामध्ये समन्वय साधणे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. तर आपण जर बघतोय की गडचिरोली हा भौगोलिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या बघितला गेला तर याच्यामध्ये हा जिल्हा पूर्वीपासूनच हिवतापग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथे भरपूर दाट जंगल आहे, त्याच्यानंतर डोंगराळ प्रदेश आहे, पावसाळी वातावरण पण अशा प्रकारे बनतं की जे सकल वातावरण असतं हिवताप आणि मच्छरांच्या उत्पत्तीसाठी. तर अशी एक अनुकूल परिस्थिती मग निर्माण होते. तर याच्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण व समन्वय जर साधला गेला तर नक्कीच आपण हिवताप नियंत्रणामध्ये लक्षणीय प्रगती करू शकतो. तर मी आकडेवारी तुम्हाला सांगते की आपल्या जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये 12,000च्या जवळपास रुग्ण नोंदवण्यात आले होते. 22 मध्ये 9,000 रुग्ण होते, 23 मध्ये 5,800 रुग्ण होते, 24 मध्ये 6,698, 25 मध्ये 7,200च्या जवळपास रुग्ण होते. आणि आता जर आपण बघतो आहे की 2026 मध्ये मार्च अखेरीस आपल्याला 262 रुग्ण नोंदवण्यात आले आहे. जे जर जानेवारी ते मार्च आपण 2025 बघतोय तर त्यावेळेस आपल्याकडे 603 रुग्ण होते आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये निम्मे रुग्ण यावर्षी नोंदवण्यात आले, म्हणजे 50% आपल्याला घट झालेली आहे. आपले जे हाय रिस्क ब्लॉक आहे जसं भामरागड आहे, अहेरी आहे, एटापल्ली, धानोरा आहे, हे अति जोखमीचे जे तालुके म्हणून आपण हिवतापासाठी आपण ओळखले जातात. आणि इथेही रुग्णांच्या संख्येमध्ये आहे या ज्या वर्षी 2026 मध्ये लक्षणीय जे आहे घट झालेली आहे. तर यामध्ये सक्रिय सर्वेक्षण, त्वरित निदान, वेळेवर उपचार आणि स्थानिक स्तरावरही जे जनजागृती होते याचा मोलाचा वाटा आहे. तर सगळ्या हिवतापाबद्दल जर बोलणं झालं तर हा संसर्गजन्य आजार आहे. इन्फेक्टेड फिमेल जे अॅनाफिलस मॉस्किटो असते त्याच्यामुळे होतो. आणि जर याला वेळेवर जो उपचार मिळाला नाही तर हा गंभीर स्वरूपाचा आजार बनतो आणि डोक्यात जातो, म्हणजे शरीरात मलेरिया होतो, किडनी फेल्युअर होतो, म्हणजे सगळे ऑर्गन जे आहे आपले अवयव आहे ते डिसफंक्शन कडे चालले जातात. त्याच्यामुळे याचं लवकर निदान आणि पूर्ण ट्रीटमेंट हे मिळणं अतिशय महत्वाचं आहे. तर आणि या सगळ्यांसाठी जनजागृती होणे, प्रतिबंधात्मक आणि उपचारांबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हे अतिशय महत्वाचं आहे, जे की आपण या दिवसाच्या अनुषंगाने करतोय. तर आपण मलेरिया कार्यालयामार्फत जे काम झालंय त्याच्याबद्दल माहिती सांगू इच्छिते की या वर्षी पर्यंत आपण 84,000 मच्छरदाण्या वाटप केलेल्या आहे, ज्या मुख्यतः 29 PSC आपले हाय रिस्क PSC आहे त्यांच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यापैकीही आपण ज्या आश्रमशाळा आहेत, वसतिगृह आहे आणि आपले जे आदिवासी दुर्गम भाग आहे, हाय रिस्क गाव आहे त्यांना हे वाटप केलेलं आहे. याचबरोबर आपण फॉगिंग ग्रामपंचायत मार्फत करून घेतो. IRS म्हणजे इंडोर रेसिड्युअल स्प्रेइंग असतं, जे आपण मागच्या वर्षी 1246 गावांमध्ये करून घेतलेलं आहे. आणि या वर्षीही आपण लवकरात लवकर ते
चालू करण्याचं नियोजन करत आहोत. तसेच जे आपले कर्मचारी आहे यांच्या मार्फत आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स करून घेतो आहोत. त्याच्यामध्ये आशा, MPW, ANM यांचा सहभाग असतो आणि लवकरात लवकर निदान व्हावं म्हणून एक रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट आहे जे की 20 ते 25 मिनिटांमध्ये रिझल्ट देते. तर अशा या टेस्टवर आपण भर दिलेला आहे आणि त्वरित निदान व्हावं गावामध्ये आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट म्हणजे 24 तासामध्ये निदान होऊन त्याच्या 24 तासामध्ये ट्रीटमेंट चालू व्हावी जेणेकरून तो त्याचं कॉम्प्लिकेशन होणार नाही याकडे यावर भर देऊन अशी ऍक्टिव्हिटी राबवत आहोत. याच्यासाठी असं आहे की हे जे उपचार वगैरे भेटतात किंवा तपासणी होते, जनजागृती मोहीम आहे, प्रशिक्षण आहे, हे सगळं आपण करून घेतो आहोत. याच्या सोबतच आपण जनजागृतीमध्ये जे आहे पोस्टर, बॅनर किंवा जे आपले VHSND असतात त्याच्यामध्ये आशा मार्फत आणि कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती करतोय. महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये एक आपली सोमवारची ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये मुलांना, जे छोटे मुलं आहेत, शाळेकरी मुलं आहेत, त्यांना मलेरियाबद्दल एक्झिबिशन, एक प्रदर्शनी वगैरे लावणं, त्यांना गप्पी मासेची ओळख करून घेणं यासारखं केलेलं आहे. तसंच आपण काही गावांमध्ये पेंटिंग्स पण बनवले आहेत मलेरियाशी रिलेटेड. मागच्या महिन्यापर्यंत आपल्या 6 IEC व्हॅन पण होत्या, 6 तालुक्यामध्ये फिरत होत्या. ते पण एक उपक्रम आपला चाललेला आहे. तर नागरिकांनी मच्छरांचं, कारण याचं जे मूळ आहे ते मच्छरच आहे, त्याच्यामुळे मच्छर होऊ नये. मच्छरने किंवा मच्छर झाले असेल त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, मच्छरदाणीचा वापर करणे, घराभोवती पाणी साचू न देणे आणि डॉक्टरांचा सल्ला, जर तापाची काही लक्षणं असेल किंवा मलेरियाची लक्षणं असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणे, त्यांचा सल्ला घेणे, पूर्ण उपचार करून घेणे आणि हिवताप निर्मूलनामध्ये सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करणे यासाठी हा आपण परिषद घेतलेली आहे. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या मार्फत ही हिवताप संदर्भातली जी माहिती आहे ती अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचावी. मलेरिया बद्दलचा काही अफवा असेल किंवा गैरसमज असेल तर ते दूर व्हावेत आणि आपण जे शासनाचे जे जनजागृती मोहीम आहे किंवा एलिमिनेशनचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये आपला सहकार्य मिळावा. इतकीच मी आपणास विनंती करते. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.